नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, तर आज आपण अंतर्वेग वेळ म्हणजे काळ काम वेगवरली अ, सूत्रे आणि एक्झाम्पल बघणार आहोत. तर बघा, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे पहिलं सूत्र आहे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग दुसरं सूत्र आहे. वेग म्हणजेच आता ही तर वेग गेलं आणि वेळ ही छेदात आली म्हणजे अंतर आहे असंच. अंतर छेद वेळ म्हणजे हेच सूत्र 3 स्वरूपात मांडलेलं आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता वेळ बरोबर मांडायचा, हे वेग गुणाकारात आहे ते इकडं इकडं आलं भागाकारात आलं. म्हणजेच वेळ बरोबर सूत्र काय झालं, हे अंतर अंशातलं आहे असं आणि वेग गुणाकारातलं इथं भागाकारात आलं. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर हे आपण मेन्सुरेशनमध्ये परस्पर रूपांतर पाहिलेलं आहे. 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि 36 सेकंद. आता काही हिंट वजा आपल्याला एक्झाम्पल सोडवताना लक्षात ठेवावे लागतात. एका विजेच्या खांबास ओलांडणे म्हणजेच त्या गाडीच्या लांबी इतके अंतर चालून जाणे होय. म्हणजेच काय, एका विजेच्या खांबास ओलांडले असेल तर ते अंतर किती मानायचं, त्या गाडीच्या लांबी इतकं. एका खांबास ओलांडण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच काय आहे, हे जे सूत्र आहे, गाडीची लांबी भागिले ताशी वेग गुणिले 3600 करायचं आहे. खांबास ओलांडण्यासाठी लागणारा वेळ काय करायचा आहे, गाडीची लांबी भागिले ताशी वेग गुणिले 3600. बोगदा, ब्रिज, पूल किंवा दुसरी गाडी असे शब्द येतात एक्झाम्पलमध्ये. त्यावेळेला त्यांना ओलांडण्यासाठी म्हणजे लागणारा वेळ कसा काढायचा आहे, तर गाडीची लांबी म्हणजे इतके अंतर चालून जाणे होय. दुसरी गाडी ओलांडण्यासाठी म्हणजेच ते सूत्र काय आहे, गाडीची लांबी अधिक बोगद्याची लांबी गाडीची लांबी अधिक बोगद्याची लांबी इतके अंतर चालून जाणे होय. म्हणजेच काय, बोगदा ब्रिज ओलांडण्यासाठी लागणारा वेळ काढायचा असेल तर गाडीची लांबी अधिक बोगद्याची लांबी करायचं आहे. म्हणजे ते अंतर निघणार आहे. बोगदा, ब्रिज, पूल आणि दुसरी गाडी यांच्यामधील अंतर विचारलं तर काय म्हणायचं, गाडीची लांबी अधिक बोगद्याची लांबी यांची बेरीज केलं म्हणजे उत्तर निघतं. आता अजून एक हिंट आहे, बोगदा, ब्रिज, पूल असे शब्द येतात दुसरी गाडी ओलांडण्यासाठी लागणारा वेळ. तर मग हे सूत्र येतं, गाडीची लांबी अधिक बोगद्याची लांबी भागिले ताशी वेग गुणिले 3600 करायचा आहे. हे ओलांडण्यासाठी लागणारा वेळ असेल असं विचारलं असेल तर काय येणार आहे, तर गाडीची लांबी अधिक बोगद्याची लांबी भागिले ताशी वेग गुणिले 3600 हे येणार आहे. आता बोगद्याचीच लांबी विचारलं त्याने, तर 1 सेकंदात चाललेले अंतर त्याची लांबी 1 सेकंदात चाललेले अंतर वजा काय करायचं आहे, गाडीची लांबी करायची आहे. बोगद्याची लांबी विचारलं तर, आणि गाडीची लांबी विचारलं तर 1 सेकंदात चाललेले अंतर वजा बोगद्याची लांबी वजा करायची आहे. म्हणजे बोगद्याची लांबी विचारली तर गाडीची लांबी वजा करायची. गाडीची लांबी विचारली तर बोगद्याची लांबी काय करायची आहे, वजा करायची आहे. तर आपण एक एक्झाम्पल बघूया. 3000 मीटर लांबीच्या आघाडीचा ताशी वेग 72 किलोमीटर आहे, तर ती आघाडी एका खांबास किती सेकंदात ओलांडेल. तर असा प्रश्न विचारला तर ती खांब ओलांडण्यासाठी लागणारा वेळ बरोबर सूत्र काय घ्यायचं आहे, गाडीची लांबी खांब ओलांडण्यासाठी लागणारा वेळ विचारला आहे. आघाडी एका खांबास किती सेकंदात खांब ओलांडण्यासाठी लागणारा वेळ असेल तर गाडीची लांबी भागिले ताशी वेग गुणिले 3600 करायचा आहे. गाडीची लांबी आहे 300 मीटर, ताशी वेग आहे 700 ताशी वेग करायचा आहे. किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर केलेलं आहे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, त्याच्यावर 3 शून्य दिलेले आहेत. गुणिले 3600 इथं आहे असं घेतलेलं आहे. तर आपण याचा गुणाकार केलेला आहे. शून्याला शून्य गेला, ह्या शून्याला 1 शून्य गेला आणि 30 आणि वर 72 राहते. मग कसा भागाकार, आणि वर 36 आहे. तुम्ही हे सगळे एका पाड्यात आहेत, 36 72. 36 एके 36, 36 दोन्ही 72 आणि हे शून्य आहे असं. आणि 15 दोन्ही 36 दोन्ही 72 झालं. नंतर काय केलेलं आहे, बे एके बे, बे एके बे, बे पंचे 10 म्हणजे 2 भाग आलेला 15, म्हणजे उत्तर काय आलेलं आहे, 15 सेकंद आलेला आहे. ती गाडी ओलांडण्यास लागणारा वेळ म्हणजेच 15 सेकंद. याचा भागाकार करून घेऊन उत्तर आलेलं आहे 15 सेकंद.
दुसरं एक एक्झाम्पल आहे, ताशी 63 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 385 मीटर लांबीच्या आघाडीचा एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? आता हे पण गणित तशाच पद्धतीचं आहे, खांब ओलांडण्यासाठीचं आहे. तर गाडीची लांबी भागिले ताशी वेग गुणुले काय करायचं आहे, 3600 करायचं आहे. इथं काय करायचे आहेत, किमती टाकल्या. गाडीची लांबी आहे 385 मीटर, ताशी वेग आहे 63 किलोमीटर आहे, म्हणजे त्याचं मीटरमध्ये करून घेतलं. 1000 न गुणलं 3 शून्य आल्या 63वर, आणि हे 3600 आहे असं आहे. तर ह्याचा भागाकार केल्यानंतर शून्याला शून्य जातात आणि 6 भाग जातो. 6 6 36, 6 9 63, आणि 9 जर 385ला भाग घालवला, आता इथं जसा भाग घालवला आहे तसा पण घालवू शकतो आपण. जो उत्तर काढलं काय येतं, 22 सेकंद येतं. इथं भाग भाग कसा घातलेला आहे बघा. 18 भाग घालवला आहे. 18 दुनी 36, 18 दुनी 36 घालवला. नंतर कसा घालवला आहे बघा. 18 दुनी 36 आणि 63 आहे. मग किती येणार, तर वेगवेगळे आता आपण जर करून घेतलं, किती आहे 385 भागिले किती आहे, गुणुले 3600, त्याला 2 शून्य घालवल्या. नंतर आपण भाग घालून घेऊया. पहिल्यांदा इथं घालून घेतलेला आहे 5 भाग, 5 एकक स्थानी म्हणजे भाग जातोय. आपण पहिल्यांदा 15 दुनी 15 पण भाग जाऊ शकते, नाही 5नंच घालूया. 5 एके 5, 5 असते 35, 5 असते 35, 36 37 38, 5 असते 35. नंतर 5 एके 5, 6 राहतात, 5 दुनी 10, 11 12 13, 5 37. नंतर परत इकडं परत 18 भाग घालवला. 18 दुनी 36, 18 असते 26 असे 126. परत 7 एके 7, 7 एके 7, 7 एके 7, 11 दुनी 22. आपलं उत्तर आलेलं आहे 11 दुनी 22 सेकंद. अशा पद्धतीनं आपण हे गणित सोडवलं आहे. थँक्यू.